संसदेच्या बाहेर राम मंदिरातील चंदा चोरी। संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू। लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप। कुछ माननीय सदस्य तो वेश बदल कर संसद में जिस तरीके से पहनकर आते हैं, मेरी उन माननीय सदस्यों को चेतावनी है। जंतर मंतरवर जमलेल्या जेनझींनी पेपर फुटीच्या विरोधात पुकारलेलं आंदोलन देशातील पहिलं वेगळं आंदोलन ठरलं। जेनझींनी आपली कल्पकता, सृजनशीलतेचा पुरेपूर वापर करून सरकारची पुरती कोंडी केली। आणि आता याच धर्तीवर राम मंदिरातील दान चोरीवरून विरोधकांनी सरकारला जेरी सांडण्याचा प्रयत्न केलाय। संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी सर रिजू जी खड़े हो जाते हैं, मैं बोलता हूँ वो खड़े हो जाते हैं, इंटरप्ट करते हैं। आप उनको, मैंने यील्ड भी नहीं किया, आप उनको जगह दे रहे हैं। थेट संसदेच्या आवारातच राम मंदिरातल्या चंदा चोरीवर अभिनव आंदोलन केलं। दबंग नेते अशी ओळख असलेले पप्पू यादव संसदेत साधूच्या वेशात अवतरले। संसदेच्या परिसरात मग सुरू झालं राम मंदिर दान चोरीचं रिक्रिएशन। यावेळी भक्त म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या स्किटमध्ये सहभाग घेतल्याचं दिसलं। राम मंदिरात कशी दान चोरी झाली, साधू संतांच्या वेशातील ढोंगींनी रामलल्लाला कसं लुटलं, हेच या खासदारांनी संसदेत दाखवून देशाचं लक्ष वेधून घेतलं। मात्र लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांच्या या आंदोलनावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। मन में राम, कन में राम, जीवन में राम, सांस में राम, मन में शिव, तन में शिव, जीवन में शिव, चरित्र में शिव, चिंतन में शिव, विचार में शिव, ईमानदारी में शिव, शिव ही शिव, राम ही राम। बस कहना चाहते हैं राम राम जपियो रे। कुछ माननीय सदस्य तो वेश बदल कर संसद में जिस तरीके से पहनकर आते हैं, मेरी उन माननीय सदस्यों को चेतावनी है। संसद या संसद के परिसर में मुझे कई माननीय सदस्यों ने मिलकर और लिखकर दिया है कि संसद भवन और संसद परिसर की पवित्रता बनी रहनी चाहिए। दरम्यान पप्पू यादव यांनी नागाची पूजा करतानाचा दुसरा व्हिडिओही शेअर केलाय। त्यामुळे पप्पू यादव यांनी प्रभू श्रीरामाचा आणि सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी मिर्झापूर, मथुरेसह उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहेत। मुळात संसदेत एखाद्या मुद्द्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी अतरंगी वेशभूषेत येणं, पोस्टर झळकावणं, कांद्याच्या माळा घालून येणं हे काही नवीन नाही। मात्र पप्पू यादवांनी केलेल्या या अभिनव पथनाट्यानं सत्ताधाऱ्यांसह संपूर्ण देशाचं लक्षही वेधून घेतलंय। त्यामुळे राजकीय विश्वात याच आंदोलनाची चर्चा रंगली आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।
संसदेतल्या घडामोडी आपण पाहिल्या. पुढची बातमी नागपूरमधून. खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून आता आंदोलन करण्यात आलं. संसदेबाहेर पप्पू यादव यांनी राम मंदिर चोरी प्रकरणी प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं. साधूंच्या वेशात आंदोलन केल्यानं सनातन धर्माचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. याच्याच निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चानं खासदार पप्पू यादव, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडी विरोधात निदर्शनं केली. बर्डी इथं व्हेरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आलं.